नमस्कार. बिईंग वुमन टॉक्सच्या आजच्या भागात मी रोहिणी वांसपे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. करिअर मार्गदर्शक या आमच्या सेगमेंटमध्ये आज आपण भेटणार आहे गेल्या 5 दशकात CNC क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्व दीपक बोधनी सर. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये आणि आज आपण त्यांच्याशी इंडस्ट्री 4 ह्या विषयावरती गप्पा मारणार आहे. त्यांचं काम जाणून घेणार आहे. इंजिनिअरिंग क्षेत्रातील CNC ही मशिनरी सर्वमान्य आहेच, परंतु त्यात काम करणारे खूपच थोडे लोक आहेत. सर, दीपक सर, तुम्ही आता इंडस्ट्री 4 आणि CNC मशिनरी ह्या सगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे आणि तुमची डिजिटेक इंजिनियर्स ही कंपनी तुम्ही कशी सुरू केली आणि त्याच्यात डायव्हर्सिफिकेशन्स कसे आले याबद्दल सांगा. ओके. मी बेसिकली 79 मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं इलेक्ट्रॉनिक्समध्ये आणि 79 to 89 10 वर्ष मी जॉब केला. पुण्यातली एक मोठी कंपनी इलेक्ट्रॉनिका ग्रुप म्हणून त्यावेळेची होती. त्याच्यामध्ये CNC वायर कटच्या डेव्हलपमेंटमध्ये मी जवळजवळ 6 ते 7 वर्ष होतो. आणि त्यानंतर 3 वर्ष मी बजाज टेम्पोमध्ये होतो. म्हणजे आताची फोर्स मोटर. तर तिथे मी असताना मला बरेच कंट्रोलर्स बघायला मिळाले. म्हणजे इलेक्ट्रॉनिकामध्ये असताना मला एकच CNC मशीन, वायर कट मशीन, त्यातलं डिटेल्ड सगळं बघायला मिळालं. आणि बजाज टेम्पोमध्ये गेल्यानंतर आज काय फानुक आहे, उद्या ॲलन ब्रॅडली आहे, मग परवा सिमेन्स आहे, अशी खूप व्हरायटी मला बघायला मिळाली. त्यामुळे माझा जो एक्सपिरियन्स होता तो असा वायडर ह्याच्यात झाला बजाज टेम्पोमध्ये. आणि 10 वर्ष नोकरी केल्यानंतर असं मला असं वाटलं की आता आपण काहीतरी आपलं स्वतःचं सुरू करावं. खूप मोठा अनुभव तुमच्या गाठीशी आला होता तोपर्यंत. हो. मग त्यानंतर 89ला मी माझं सुरू केलं आणि पहिल्यापासून याच क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे CNC मध्येच आपल्याला काहीतरी करायचं हे मनात ठरलेलं होतं. पण कसं झालं की तेव्हा जी मेजर CNC मधले कॉम्पोनंट्स असतात, की PLC आहे किंवा ड्राईव्ह आहेत, कंट्रोलर आहेत, ह्या सगळ्या गोष्टी एका मोठ्या मोठ्या कंपन्यांनी काय म्हणतात त्याला चांगलं त्यातलं नाव कमावलेलं होतं. तर मग त्यावेळेस मला असं लक्षात आलं की आपल्याला ह्या मशीनसाठी प्रोग्रामिंगसाठी जे लागतं तिथे काहीतरी करता येईल. आणि मग मी पहिल्यांदा तिथे कॉम्प्युटर आणि मशीन असं इंटरफेसिंग केलं आणि मग प्रोग्राम जे आहेत ते मशीनमध्ये कॉम्प्युटरवरनं कसे पाठवायचे. आणि हा काळ जो आहे तो जवळजवळ मी तुम्हाला 89-90 सुमारचा काळ आहे. त्यामुळे त्यावेळेस कॉम्प्युटर हे जस्ट मोठ्या आपल्या AC रूम मधनं शॉप फ्लोअर मध्ये यायला लागले होते आणि त्यावेळेस ते इंट्रोड्यूस केलं. आणि त्या काळामध्ये हार्डली 2-4च कंपन्या अशा भारतभर होत्या की ज्या पूर्णपणे ह्या गोष्टीमध्ये काम करतील. अशा पद्धतीने आमची सुरुवात झाली. मग त्याच्यामध्ये मग 1 मशीन, 10 मशीन, 15 मशीन त्याचं नेटवर्किंग करायचं. मग त्याला लागणारे जे काही अलाइड गोष्टी होत्या त्या सगळ्या आम्ही डेव्हलप केल्या. असं करत करत मी त्याचं सॉफ्टवेअर पण डेव्हलप केलं. आणि ह्याच्यामध्ये सांगायला मला म्हणजे आवडेल की आपण कॉम्प्युटर नेटवर्क बघतोच. त्याच्यामध्ये 2 PC 10 PC असतात, ते सगळे नेटवर्क करतो. आता समजा तुमच्याकडे कॉम्प्युटर आहे तो HPचा आहे, तुमच्याकडे तो समजा विप्रोचा आहे. बरोबर. तर दोघांचं इंटरफेसिंग करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीम ही एकच असते. त्यामुळे रिलेटिव्हली ते काम सोपं आहे. पण जेव्हा CNC मशीनचं आपण नेटवर्किंग करतो तेव्हा प्रत्येक मॅन्युफॅक्चरर जो आहे, सिमेन्स आहे, फानुक आहे, ॲलन ब्रॅडली आहे, बॉश आहे, या सगळ्यांचे आपले जे काही ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत त्या प्रोप्रायटरी आहेत. त्यामुळे मग त्याचं इंटरफेसिंग करताना त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून तो कॉमन आपल्याला कॉम्प्युटरला कसा जोडता येईल ही त्यातली म्हणजे एक्सपर्टीज आम्ही त्यात डेव्हलप केली. बरोबर. आणि हे सगळं चालू असताना काय झालं की एक जागतिक रिसेशन आलं 2007-2008च्या सुमारास. आणि त्यावेळेस माझ्याकडचे जे सॉफ्टवेअर डेव्हलप करणारी जी काही टीम होती ते हळूहळू सोडून गेले. आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये ह्या सॉफ्टवेअर इंजिनियर्सचे तेवढे पगार देणं हे थोडंसं कठीण जातं. आणि दुसरं काय होतं की नवीन सॉफ्टवेअर इंजिनियर आला की तो म्हणायचा की मी परत डेव्हलप करून देतो असं. तर त्यामुळे मग ते खूप त्रासदायक व्हायला लागलं. त्यामुळे मग असा मी निर्णय घेतला की आपण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट जी आहे ती आपण बंद करावी. पण आपला जो एक्सपर्टीज आहे की जो आपल्या CNC मशीनचं लागणारं
इंटरफेसिंगचं नॉलेज, आपल्याला कम्प्युटरचं नॉलेज, ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून आपण ते करू शकू. तर त्या दृष्टीने मग मी काम सुरू ठेवलं आणि 2010 साली मला एका मल्टीनॅशनल कंपनी बरोबर अग्रीमेंट करायची संधी मिळाली. डेन्मार्कची कंपनी आहे सिम्को म्हणून. आणि त्यांच्याकडे काय झालं होतं की त्यांच्याकडे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे खूप चांगले लोक होते, आहेतही अजून म्हणजे, आणि त्यांना भारतामध्ये ऑपॉर्च्युनिटीज पाहिजे होत्या. त्यामुळे आमच्या दृष्टीने ती खरं म्हणजे विन विन सिच्युएशन झाली की त्यांचं सॉफ्टवेअर आणि आमच्याकडचा ऑलरेडी जो म्हणजे बेस होता, जो माझा कस्टमर बेस, तो मला प्रॉपरली युटिलाइज करता आला. आणि मग ते डायव्हर्सिफिकेशन झालं. म्हणजे मला अगदी असं म्हणायचा मोह पुन्हा एकदा होतोय की तुम्ही काळाची पावलं बरोबर ओळखलीत त्यावेळेला. सॉफ्टवेअर हे करून या कंपनी बरोबर टायअप केलं. आणि शेवटी कसं आहे ना की ग्राहक जो आहे त्या ग्राहकाला तुम्ही काय कुठून घेतलंय काय केल्याच्या त्यांना एक सिंगल सोर्स हवा असतो की जो तुम्ही त्यांचं सगळं काम त्याच्यामध्ये करून द्याल. त्यांना 4 लोक वेगवेगळे नको असतात किंवा 4 एजन्सीज नको असतात. त्यामुळे मग त्यांचं सॉफ्टवेअर आम्ही घेतलं. मग पुढे मी साऊथ कोरियाला पण गेलो, त्यांच्याकडनं काही तिथल्या एजन्सीज घेतल्या. त्यामुळे युरोपियन सॉफ्टवेअर, साऊथ कोरियाचं हार्डवेअर आणि आमचा एक्सपर्टीज, असं करून ते टोटल सोल्युशन आम्ही द्यायला लागलो. सगळा तो मेळ हे झाला. आता तुम्ही हे जे केलं तेव्हा तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की तुम्ही डेन्मार्कची जी कंपनी होती त्यांच्याकडे जाऊन तुम्ही काही ट्रेनिंग वगैरे घेतलं होतं. हा, म्हणजे ज्यावेळेस 2010 साली हा प्रस्ताव आमचा डिस्कस झाला ईमेलवरती की, तर त्यांना म्हटलं की मला त्याचं ट्रेनिंग लागेल, कारण तशी नवीन थोडंसं हे होतं. त्यामुळे मग तिथे मी डेन्मार्कला जवळजवळ 8 ते 10 दिवस तिथे ट्रेनिंगला गेलो होतो. त्याच्यानंतर 8 दिवस अजून UK मध्ये ट्रेनिंग घेतलं मी तिथल्या त्यांच्या सॉफ्टवेअरच्या ह्याच्याकडनं. आणि त्याच्यानंतर म्हणजे पूर्ण ट्रेनिंग घेतल्यानंतर मी हे काम सुरू केलं. आणि त्याचं कारण असं होतं की माझा पहिला जो ठेच लागलेली होती ना की सॉफ्टवेअर इंजिनियर फारसे आपल्याकडे टिकत नाहीत किंवा त्यांना तेवढं हे होत नाही. त्यामुळे मी असं ठरवलं की आता आपणच सगळं करायचं, आपल्याला ज्या गोष्टी शक्य आहेत त्या आपण करूयात. कारण शेवटी कसं होतं की कस्टमर तुम्हाला तुमच्या कंपनीच्या नावानेच हे करतो, तिथे तुमचे कोण लोक आहेत किंवा काय हा काही बघत नाही. त्यामुळे मला जेवढ्या गोष्टी शक्य आहेत त्या सगळ्या मी शिकून घेतल्या आणि नंतरच मग मार्केटमध्ये ते प्रॉडक्ट मी इंट्रोड्यूस केलं. बरोबर. आता हे ट्रेनिंग घेतल्यानंतर तुमच्या सगळ्या अशा जाणीवा बदलल्या असतील ना की या सॉफ्टवेअर म्हणजे या ट्रेनिंगमुळे मी काय करू शकतो माझ्या इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे भारतामध्ये कुठल्या कुठल्या नवीन अव्हेन्यूज शोधू शकतो. बरोबर. तर त्यावेळेस मी म्हटलं तसं की ह्यांच्याबरोबर काम केलं सिम्को बरोबर, त्यामुळे एक कनेक्टिव्हिटी जी आहे मशीनची कनेक्टिव्हिटी ते तर आमचं झालंच. पण लकीली कसं झालं, 2011 साली जर्मनीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा इंडस्ट्री 4.0 ही कन्सेप्ट आली आणि जर्मनीमध्ये त्याचं प्रॉपर एक डॉक्युमेंटेशन होऊन ते जगासमोर त्यांनी मांडलं की या पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय. आणि ते अगदीच नवीन होतं. आणि सिम्कोची एक वैशिष्ट्य म्हणायला हरकत नाही की त्यांनी ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी पटापट इम्प्लिमेंट केल्या त्यांच्या प्रॉडक्ट्समध्ये. आणि साधारणपणे 2012-13 साली ही टेक्नॉलॉजी खूप चांगल्या पद्धतीने युरोपियन कंट्रीज आणि वेस्टर्न कंट्रीजमध्ये अडॉप्ट झाली. 2014 सालानंतर भारतामध्ये ही टेक्नॉलॉजी हळूहळू यायला लागली. आता तुम्ही जर म्हणाल इंडस्ट्री 4 म्हणजे काय, तर म्हणजे विचारणारच होते. तर बेसिकली काय झालं की आतापर्यंत ज्या इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झाली 1780 साली सुरुवातीला, म्हणजे त्या सुमारास पहिल्यांदा माणसांनी जे इक्विपमेंट असायचे त्याला, पूर्वी तुम्हाला माहिती असेल की बैल असेल, घोडा असेल, म्हणजे ह्या प्राण्यांच्या ताकदीवरती काही गोष्टी आपण करून घेत होतो. तर 1780च्या सुमारामध्ये स्टीम म्हणजे वाफ आणि इलेक्ट्रिसिटी ह्या गोष्टी जेव्हा पहिल्यांदा आल्या तेव्हा ते पहिलं इंडस्ट्रियल रिव्होल्युशन त्याला म्हणतो आपण. त्याच्यानंतर मग 1870 साली मास प्रोडक्शन ह्या गोष्टी यायला लागल्या. तुम्हाला कदाचित आठवत असेल, पूर्वी आपल्याकडे फक्त अँबेसेडर, फियाट दोनच गाड्या होत्या किंवा स्कूटर म्हणजे वेस्पा किंवा ते बजाजची असेल. तर ते सगळं कसं होतं की ते मास प्रोडक्शन होतं. म्हणजे या सगळ्या कंपन्यांनी मोठी मोठी
गॅजेट्स तयार केली, ज्याला ट्रान्सफर लाईन असं म्हणतो टेक्निकल शब्दामध्ये. आणि त्यामुळे मग ते मास प्रोडक्शनमुळे प्रॉडक्टची कॉस्ट कमी झाली. तर ते एक वेगळं रिव्होल्युशन झालं. त्याच्यानंतर 80च्या दशकात पहिल्यांदा ऑटोमेशन आणि कॉम्प्युटर आल्यामुळे सेमीकंडक्टरची खूप फास्ट डेव्हलप झाली. तर ते तिसरं रिव्होल्युशन त्याला म्हणतात. आणि चौथं जे आता जे आपण म्हणतो इंडस्ट्री 4.0 ते म्हणजे इंटरनेट. इंटरनेटनी सगळ्या जगाचा चेहरा मोहरा पूर्ण बदलून टाकला. आणि आपण इंटरनेट फक्त मोबाईलसाठी वापरतो असं नाही, पण आता काय झालेलं आहे की इंटरनेट सगळ्या ठिकाणी आलेलं आहे. आणि ते त्या मशीनवरती पण इम्प्लिमेंट होतं आणि प्रचंड डेटा गोळा होतो. आणि त्यातलं मुख्य कारण असं आहे की ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी वापरून आपल्याला मशीनचं प्रॉडक्टिव्हिटी कशी इम्प्रूव्ह करता येईल हा त्यातला मेन काय म्हणतो आपण गाभा आहे त्यातला. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की मशीन तुमचं तेच असतं, परंतु मशीनवरती जे काही मशीन जेव्हा थांबतं तेव्हा त्याचं काय कारण आहे, त्याच्यावरती काय ऍक्शन घ्यायला पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी ह्या टेक्नॉलॉजीने खूप सोयीच्या झाल्यात. आणि एका वाक्यात सांगायचं झालं तर म्हणजे जो प्रोडक्शनमध्ये किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये माणसाचा जो डिसिजन असायचा तो आता डेटा ड्रिव्हन डिसिजन अशा पद्धतीने झालाय. कारण सगळीकडे ते सेन्सर्स लावतात आणि त्याच्यावरनं तो डेटा जनरेट होतो. आणि तुम्हाला गंमत सांगायची म्हणजे आता हे जे तुम्ही हे जे मशीन आहे ह्या मशीनला सुद्धा इथे आम्ही असं टेम्परेचर आणि करंटचे सेन्सर्स लावतो. त्याच्यातनं हा डेटा इथे कन्वर्ट होतो इथरनेटमध्ये आणि हा इथे कॉम्प्युटरमध्ये जातो. आणि एकदा तो कॉम्प्युटरमध्ये आला की तुम्हाला तो कुठेही पाठवता येतो. तर ह्या अशी सगळी ही जी टेक्नॉलॉजी आहे की एक्झिस्टिंग मशीनला ऍडिशनल ह्या गोष्टी करायच्या आणि नंतर तो डेटा इकडे जातो. सर तुम्ही आता हे इतकं सांगितलं की ह्या कॉम्प्युटरमध्येच तुम्ही एवढा सगळा डेटा घेता आणि त्याचा उपयोग करून घेता, तर भारतामध्ये इंडस्ट्री 4.0 याचं काय महत्व आहे, आता याचं पुढे आपण कुठे चाललोय? ओके, कसं आहे की जेव्हा एखादी टेक्नॉलॉजी किंवा एखाद्या टेक्नॉलॉजीला वरपासनच हे येतं ना काय इम्पॉर्टन्स येतो तेव्हा सगळं पिक्चर बदलतं. बरोबर. आपल्या देशामध्ये पंतप्रधान मोदी गव्हर्नमेंटनी ही बरोबर ह्या टेक्नॉलॉजीची नस ती आहे ती ओळखली आणि त्यांनी सगळ्या डिफेन्स सेक्टरला सगळ्या पब्लिक सेक्टरमध्ये ही टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करण्यासाठी भरघोस पावलं उचलली आहेत. आणि नुसतीच पावलं उचलली असं नाही, त्याच्यासाठी त्यांनी खूप चांगलं फंडिंग केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या लोकांना इंडस्ट्री 4च्या दृष्टीने त्याची आता अकाउंटेबिलिटी आलेली आहे. म्हणजे आता तुमच्या अमुक अमुक फॅक्टरीमध्ये किती प्रोडक्शन झालंय किंवा काय झालंय हे जर मोदींना पाहायचं असेल तर त्यांच्या पीएमओ ऑफिसला सुद्धा तो डेटा जाईल, इतकी ही टेक्नॉलॉजी आहे. हो बापरे. त्यामुळे काय झालं की एक्झिस्टिंग सेटअप, एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट, पण त्याची प्रोडक्टिव्हिटी इम्प्रुव्हमेंट करायची बिकॉज ऑफ रिड्युसिंग द डाऊन टाइम. हा त्यातला मेन रिव्होल्युशन. अगदी रिव्होल्युशन, म्हणून ते त्याला 4th रिव्होल्युशन म्हणतात, ते त्यासाठीच म्हणतात. आणि आम्ही यांना मशीनला ह्या बोलतं करतो. आता हे जर तुम्ही बघितलं ना तर हे एखाद्या छोट्या मशीनला जर लावलं तर त्याला सेन्सरच्या थ्रू तो तुम्हाला सांगतो की काय पाहिजे. बरोबर. तुम्ही आता एकदा बघू करू. कुठले एंटर डाऊन टाइम. म्हणजे आता एंटर डाऊन टाइम मशीन जेव्हा थांबतं तेव्हा तुम्हाला सांगणार की आता एंटर डाऊन टाइम. ओके. बरोबर. आणि हे पण एक बघूया. मशीन युटिलायझेशन लो. म्हणजे आता मशीन युटिलायझेशन लो. मशीनचे जर तुमची युटिलायझेशन साधारण 70% ठरलेलं असेल तर 70%पेक्षा जर खाली गेलं तर तुम्हाला तो सांगणार की याचं युटिलायझेशन कमी झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती ऍक्शन लगेच घेता येईल. नाही तर पूर्वी ही सिस्टीम नसताना काय व्हायचं की शिफ्ट संपली की कोणीतरी सुपरवायझर एका कागदावर लिहायचा की बाबा माझे 10 मिनिटं पॉवर फेल्युअर गेलं, मग काय माझी 15 मिनिटं टूल माझं ब्रेक झालं म्हणून वाया गेली, आणखी काय माझं इन्स्पेक्शनला प्रॉपर टूल्स मिळाली नाहीत किंवा इन्स्पेक्टर वेळेत आला नाही म्हणून माझे 15 मिनिटं गेली, असं करून ते लॉसेस त्याच्यामध्ये लिहायचे. आता काय होतं या टेक्नॉलॉजीने इन्स्टंट सगळं तुम्हाला मिळतं. आणि बहुतेक सगळ्या कंपन्यांमध्ये असा मोठा 42 इंच 52 इंच असा मोठा स्क्रीन टीव्ही लावलेला असतो आणि त्याच्यावरती सगळी जी मशीनची प्रॉडक्टिव्हिटी आहे हे आपण सायमल्टेनियसली डिस्प्ले करतो. त्यामुळे मॅनेजमेंटला काय किंवा शॉप फ्लोअर इंजिनियरला काय की कुठल्या मशीनवरती आता
प्रॉडक्टिव्हिटी कमी आहे, मग त्याचं कारण काय, त्याच्यावरती त्याचं ऍक्शन घेणं जे आहे हे लगेच सोपं होतं. आणि जर एखाद्या कारणाने जेन्युइन कारणाने मशीन जर थांबलं असेल तर त्या ऑपरेटरला आपण अशी एक सुविधा देतो की का थांबलंय. आता इथे जर तुम्ही बघितलं तर हे सेटअप म्हणून थांबलंय मशीन, किंवा आता माझं मेंटेनन्स मध्ये आहे, किंवा वेटिंग फॉर CMA म्हणजे इन्स्पेक्शन थांबलंय, किंवा एखाद्या वेळेस ते ऑपरेटर नसतो मशीनवरती. हा, म्हणजे ही जी काय कारणं आहेत ही सगळी त्याला देण्यासाठी असं एक छोटंसं आपण HMI ज्याला म्हणतो, ह्युमन मशीन इंटरफेस, तर तो आपण मशीनवरती लावतो. तर ह्या सगळ्या अशा गोष्टी लावून त्याच्यामध्ये आपल्याला कॉम्प्युटरला जो काही इन्फॉर्मेशन पाहिजे ती देता येते. आणि एकेका सेकंदाचा हिशोब त्याच्यामध्ये येतो. म्हणजे सकाळी 7ला जर शिफ्ट सुरू झाली तर 7 वाजल्यापासून दुपारी समजा 3:30 पर्यंत असेल समजा, तर तिथे सगळं काय चाललेलं आहे ते सेकंदा तिथे येतं. आणि सिन्स इट इज सिस्टीम जनरेटेड डेटा, नोबडी कॅन चॅलेंज. जेव्हा तुम्ही मॅन्युअली डेटा एंट्री करता तेव्हा माणसाच्या चुका होऊ शकतात किंवा काहीतरी मॅनिप्युलेशन होऊ शकतं, ह्याच्यामध्ये कोणी चॅलेंज करू शकत नाही. आणि तुम्हाला ते एकच गंमत सांगतो याची की मी पहिल्यांदा जेव्हा ही अशी सिस्टीम कतारमध्ये इन्स्टॉल केली तर तेव्हा त्यांची जी एफिशियन्सी आली ती काहीतरी 40% वगैरे आली. बरोबर. तर तो प्लांट मॅनेजर माझ्याकडे आला, साहेब तुम्ही काय दाखवताय, हे 40% म्हणजे माझ्या नोकरीवर गदा येईल. म्हटलं असं नाहीये, तुम्ही काय करा, ही 40% किंवा जे काय आहे ते ऍब्सोल्यूट व्हॅल्यू बघू नका किंवा दुसऱ्याशी कम्पेअर करू नका. 40% प्रॉडक्टिव्हिटी असताना सुद्धा तुमची कंपनी प्रॉफिटेबल आहे, सगळ्यांना पगार मिळतात, सगळं चालू आहे व्यवस्थित. आता तुम्ही असं बघायचंय की ह्या महिन्यामध्ये आपली 40% एफिशियन्सी आहे, तुम्ही ह्या डाऊन टाइम वरती काम करा, आणि त्यात केल्यानंतर तो तुमचा डाऊन टाइम जेव्हा कमी होईल तेव्हा पुढच्या महिन्यामध्ये 40ची 45 झाली का, 45ची 50 झाली का, असं बघायचं. म्हणजे तुमच्या एक्झिस्टिंग सेटअप वरून तुम्हाला जास्त आउटपुट मिळणार. आणखी एक कंपनी पुण्यातलीच आहे, तर त्या कंपनीमध्ये जेव्हा सिस्टीम लावली तेव्हा त्यांचं साधारणपणे असंच 50-55च्या आसपास एफिशियन्सी होती. आता त्यांची जवळजवळ 60च्या वर गेली आणि त्यांचं टार्गेट आहे की 70% आम्हाला न्यायचंय. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा डायरेक्टली प्रॉडक्टिव्हिटी इम्प्रुव्हमेंटला उपयोग होतो आणि त्याचा सगळ्यांनाच फायदा होतो. म्हणजे कंपनीची प्रॉफिटेबिलिटी वाढली की त्याचा फायदा कामगारांना पण मिळणारच आहे. त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो की ही जी सिस्टीम आहे ती फक्त काही कोणाच्या ह्याच्यावरती वॉच ठेवायचा आहे असं नाहीये, बेसिकली सगळ्यांचा त्याच्यातनं फायदा होणार आहे अशी ती सिस्टीम आहे. म्हणजे झिरो मिस्टेक आपण म्हणू शकतो. सर, आपण जे भारताबद्दल बोललो की भारतामध्ये इंडस्ट्री 4.0 याचं इम्प्लिमेंटेशन जे चालू आहे तर त्याबद्दल थोडंसं सांगा ना. भारतामध्ये आता आपण काय तर थोडंसं लेट झालो, म्हणजे मी म्हटलं ना की 2011-12च्या सुमारास ही टेक्नॉलॉजी आली आणि 14-15 सालापासून आपल्याकडे हे म्हणजे व्हायला लागले. आणि आपल्या पंतप्रधान मोदींनी ह्याची बरोबर काय झाला म्हणतो पण नस ती ओळखली त्यांनी, आणि त्यांनी ह्या टेक्नॉलॉजीवरती चांगल्यापैकी जोर दिलेला आहे. आणि ह्या टेक्नॉलॉजीवरती आपले पंतप्रधान काय म्हणतात हे आपण बघूया. गुलामी के कारण हम औद्योगिक क्रांतियों का फायदा नहीं उठा पाए. वो समय भारत के हाथ से निकल गया, लेकिन अब आज ये भारत का समय है. ये इंडस्ट्री 4.0 का दौर है. भारत अब गुलाम नहीं है. हमें आजाद हुए 75 साल हो गए हैं और इसलिए अब हम कमर कसकर तैयार है. फ्रेंड्स, इंडस्ट्री 4.0 के लिए जो स्किल सेट चाहिए, जो इंफ्रास्ट्रक्चर चाहिए, उस पर भारत बहुत तेजी से काम कर रहा है. आता हा इंडस्ट्री 4 याच्यामुळे आपलं प्रोडक्शनची जी टक्केवारी वाढली आहे, हे झाले आहे. आता हे सगळं तुम्ही म्हणताय, आता हे सगळं तुम्ही केलंय, ते काळाची पावलं जसं मी मगाशी म्हटलं तशी ओळखली. आता याचा नक्की फायदा काय कुणाला आहे आणि तुम्ही अजून ह्याच्यामध्ये काय काय काम करताय? आता मी जसं सांगितलं की बेसिकली तुमच्या एक्झिस्टिंग सेटअपचा किंवा एक्झिस्टिंग ऍसेट्स कडनं तुम्हाला जास्त प्रोडक्टिव्हिटी इम्प्रुव्हमेंट होणार आहे. पण आता याच्यामध्ये हे सगळं करण्यासाठी ट्रेंड मॅनपॉवर लागणार आहे. आणि त्यासाठी माझा जास्तीत जास्त असा प्रयत्न चालू आहे की ही टेक्नॉलॉजी ITI, डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्टुडंट पर्यंत पोहोचावी. अनफॉर्च्युनेटली काही
इन्स्टिट्यूटमध्ये अशी परिस्थिती आहे की त्यांना त्यांच्याकडे जे कोणी शिकवणारे इन्स्ट्रक्टर्स आहेत त्यांच्यापर्यंत पण ही टेक्नॉलॉजी गेलेली नाहीये, त्यामुळे ती मुलांपर्यंत पण जात नाही. तर आता आम्हाला एक अशी अपॉर्च्युनिटी मिळाली की ITIचं अपग्रेडेशन करायचंय. म्हणजे HALनी एका CSR प्रोजेक्टच्या अंडर एका ITIला अपग्रेडेशनसाठी काही अशी इक्विपमेंट दिली. तर ती अपॉर्च्युनिटी मला मिळाली. आणि मग ते करताना आता ह्या मुलांना ही CNC टेक्नॉलॉजी पण कळली पाहिजे, त्यांना हे पण कळलं पाहिजे. आणि सगळं म्हणजे तो जो स्टुडंट जेव्हा ITIतनं बाहेर पडेल तेव्हा त्याला ह्या सगळ्याचं एक बेसिक नॉलेज असेल. म्हणजे तो मुलगा डेटा अनालिसिस म्हणून काम करू शकेल किंवा जेव्हा तो शॉपफ्लोअर वरती जाईल तेव्हा त्याला कुठे नेमकं इम्प्रुव्हमेंट करायची गरज आहे हे ते थोडंसं एक बेसिक त्याला माहिती असेल. पण यात थोडं चॅलेंज असा होता की एखादं CNC मशीन जेव्हा आपण लावतो किंवा इन्स्टॉल करतो तर बहुतेक ठिकाणी 3 फेज सप्लाय लागतो. तर आता ह्या कॉलेजमधल्या ह्याच्यामध्ये एका टेबलावरती आपण ते 3 फेज सप्लाय आणणं जरा अवघड आहे. इम्पॉसिबल नाहीये पण अवघड आहे. आणि ह्या मुलांना सुद्धा 3 फेज सप्लायची हे करण्यापेक्षा सिंगल फेज आपल्या रेग्युलर टेबलावरती करता यावं ह्या दृष्टीने एक छोटंसं मी टेबल टॉप CNC मॉडेल डेव्हलप केलं. कंट्रोलर त्याला CNCचाच ठेवला, फक्त लहान साईज मध्ये आहे. लहान साईज असल्यामुळे सिंगल फेज वरती ते चालतं 230 याच्यावरती, पण त्यात कन्सेप्ट सगळ्या CNCच्याच आहेत. म्हणजे या मुलांना ते पहिल्यांदा पॉवर ऑन करायचं, मग ते होम पोझिशन म्हणजे काय ते कसं जातं, मग टूलचा ऑफसेट घ्यायचा, या सगळ्या कन्सेप्ट त्यांना कळतील. या कंट्रोलर वरून त्यांना CNC प्रोग्रामिंग समजणार आणि ह्या इक्विपमेंट वरनं त्यांना त्या इंडस्ट्री 4ला जे काही लागतं ते देण्यासाठी सगळी इक्विपमेंट आपण त्याच्यामध्ये दिलेली आहे. बरं. म्हणजे याच्यात तुम्ही या मुलांचं काम एकदम सोपं करून टाकलेलं आहे. हा, सोपं म्हणजे काय की त्यांना ती एक मुलांचं कसं असतं की तुम्ही त्यांना मोठं जर पुस्तक दिलं वाचायला तर ते कधी त्यातनं ते कळत नाही, पण जर असं हातात करायला दिलं काही तर ते पटकन समजतं. बरोबर. आणि त्या दृष्टीने हे प्रयत्न चालू आहेत. आता या मुलांना आपण प्रशिक्षण कसं देणार? म्हणजे आता तुम्ही जे HAL कडे हे मशीन करून ITIला दिलं आणि ते HAL कडून ITIला गेलं, तर त्यामुळे तिथे तर झालं. पण आता इतकी मुलं आहेत आपल्याकडे, इंजिनिअरिंग कॉलेजेस जसं तुम्ही म्हणालात तसं प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तर काही नाहीये. तर तुम्ही मग आता यांना प्रशिक्षण कसं देता? तर यासाठी मी आता काय केलेलं आहे, माझ्या कंपनीमध्ये वेगवेगळी छोटी छोटी गॅजेट्स तयार केलेली आहेत. आणि ह्या मुलांना त्याचा कन्सेप्ट समजावा या दृष्टीने साधारणपणे 10 ते 12 छोटे एक्सपेरिमेंट्स डिझाईन केलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये मी 2 प्रकारे ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण देतो. एक जे आहे त्यामध्ये 3 दिवसाचा तो कोर्स आहे आणि दुसरा जो आहे तो आठवड्याचा कोर्स आहे. तर जसं तुम्हाला रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे ते आपल्याला करता येतं. आणि एखाद्या कॉलेजला जर असं वाटलं की त्यांच्याकडे कम्प्लीट ही सिस्टीम म्हणजे लॅब डेव्हलप करायची तर तीही आपण देतो. एका ITIला आम्ही पूर्ण ऑटोमेशन आणि AI लॅब डेव्हलप करून दिली आहे. तसं जर असेल तर तेही पण आपण देऊ शकतो, पण त्याचा खर्च जास्त आहे. जर एखाद्या कॉलेजला तेवढा खर्च नाही करायचा पण टेक्नॉलॉजी तर मुलांना जायला पाहिजे, तर त्या केसमध्ये आमची जी इक्विपमेंट्स आहेत ती छोट्या गाडीतनं वगैरे आम्ही तिथे कॅरी करू शकतो. आणि मग त्या मुलांना ते एक्सपिरियन्स त्यातनं करून घ्यायचे ट्रेनिंग. आणि ऍट द एंड त्याची आम्ही छोटीशी एक परीक्षा घेतो. आणि त्याच्यानंतर मग त्यांना सर्टिफिकेट पण देतो. असं पण करतो. आता याचं मिनिमम क्वालिफिकेशन काय असेल? मिनिमम क्वालिफिकेशन आता मी म्हणतो की खरं म्हणजे डिप्लोमा होल्डरची जी मुलं असतात त्या मुलांना ही टेक्नॉलॉजी पटकन समजते. पण आता ह्यांनी काय केलं की ते ITI लेवल पासूनच ते इम्प्लिमेंट सुरुवात केलेली. त्यामुळे ITI, डिप्लोमा, डिग्री या सगळ्या मुलांना हे टेक्नॉलॉजी आवश्यक आहे. आणि तुम्ही जर पूर्वी बघितलं तर आपल्याला फक्त एक इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि काय सिव्हिल अशा एवढ्याच ब्रांचेस इंजिनिअरिंगच्या होत्या. पण आता खूप परिस्थिती बदलली आहे. आता मेकॅट्रॉनिक्स आलं, आता IT आलं, आता केमिकलच्या मध्ये सुद्धा खूप चांगले म्हणजे खूप याच्यामध्ये व्हरायटी ऑफ इंजिनिअरिंग फील्ड आलेले आहे. आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे ही बेसिकली तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगला पण उपयोगी आहे, इलेक्ट्रॉनिक्सला पण आहे. आणि कारण ज्यात तुम्हाला सॉफ्टवेअर पण माहिती पाहिजे, मशीन माहिती पाहिजे, इंटरफेसिंग माहिती पाहिजे, म्हणजे मल्टी डिसिप्लिनरी ज्याला म्हणतो अशा पद्धतीची सगळी ही प्रोजेक्ट्स आहेत. त्यामुळे एखादा जर मुलगा म्हणला मी फक्त मेकॅनिकल आहे, मी फक्त तेवढंच करीन, इलेक्ट्रॉनिक्स म्हणलं की मला त्यातलं, असं नाही चालणार, होणारच नाही. असं आता नाही चालणार. आता सगळ्या लोकांना
प्रत्येक गोष्टीचं एक बेसिक नॉलेज पाहिजे. हम्म. आणि काही कॉलेजांनी त्याचे बऱ्यापैकी त्याच्यावरती आता काम सुरू केलंय. हम्म. ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट काही काही आहेत, हो तर त्यांना हे पूर्ण फ्रीडम आहे हो सिलेबस ठरवण्याचं. हो तर त्याच्यामध्ये त्यांनी या गोष्टी इम्प्लिमेंट केल्यात. एका कॉलेजमध्ये मी ऍडवायझरी बोर्डवरती पण आहे, बरोबर. त्यांचं सिलेबस ठरवण्याच्या याच्यामध्ये पण मला त्यांनी इन्व्हॉल्व करून मग घेतलं. आता ज्या गोष्टी तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व केल्या हो. आहेत म्हणल्यावरती. सर, आता जे तुम्ही म्हणालात की आम्ही कॉलेजमध्ये जर फंडिंग नसेल तर घेऊन जातो, पण ह्या मशीनची साधारण किंमत किती असते? आता याच्यामध्ये कसं आहे, दोन मी मगाशी म्हणतो त्याप्रमाणे की ओके. एक जर एखाद्या कॉलेजला कम्प्लीट ऑटोमेशन आणि इंडस्ट्री 4ची जर लॅब डेव्हलप करायची असेल ओके, तर साधारणपणे 20 लाखाचा बजेट लागतं त्याला. बरोबर. आणि तसं जर नसेल, हम्म. तुम्हाला फक्त ते मशीनच फक्त पाहिजे असेल तर ते हम्म. साधारणपणे 8 लाखापर्यंत त्याची किंमत आहे. ओके. आणि जे तेवढी सुद्धा इन्व्हेस्टमेंट आता कॉलेजला करायची नसेल तर हम्म. तर मी तिसरा पर्याय दिला की बरं. आम्ही आमची इन्व्हेस्टमेंट जी आहे केलेली हा, ती हा. गाडीतनं घेऊन जाऊ, त्यांना ती टेक्नॉलॉजी समजून ते आमचं मशीन आम्ही परत घेऊन येऊ. वा, म्हणजे खूपच हे आहे. सर, सीएनसी मशीनची किंमत खूप जास्त असते ना, म्हणजे मग त्याचं कसं करता येईल तुम्हाला? की- खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही, अगदी हा हो. महत्वाचा प्रश्न आहे. हो. कारण कसं आहे की प्रत्येक शॉप फ्लोअर मध्ये हम्म, हम्म. आता बरंचसं सीएनसी मशीन्स वापरतात, पण तरी सुद्धा अजून काही कन्व्हेन्शनल मशीन्स आहेत बर. आणि त्याला आपल्याला पर्याय नाहीये. कारण काय की त्या मशीनची किंमत कमी आहे हा. पण काम तसंच करतं ते. ओके. तर ही जी काही कन्व्हेन्शनल मशीन्स आहेत त्याला हा. सुद्धा आपण वेगवेगळे सेन्सर्स लावून हा. त्यांना माझ्या म्हणण्याप्रमाणे बोलतं करतो आपण. बर. आणि हो. त्यांना इंडस्ट्री 4ला रेडी करणं हे पण आपण करतो. ओके. आणि इथे कोल्हापूरला एक इन्स्टिट्यूट आहे, हा, हा. संजय घोडावत, हो, माहिती असेल हो, तुम्हाला. हो. तर त्यांच्याकडचं पण मी असं एक प्रोजेक्ट केलाय. त्यांनी एक छोटंसं साधं 50-55 हजारचं लेथ मशीन आम्हाला दिलं, हा. कन्व्हेन्शनल अगदी बरं. साधं. बर. आणि त्या मशीनला आम्ही सगळे सेन्सर्स लावून त्याला पूर्ण इंडस्ट्री 4ला कन्व्हर्ट करून दिलं. हम्म. त्याला स्केल्स लावले, त्याला टेम्परेचर सेन्सर्स लावले, त्याला स्पिंडल आरपीएमचं सगळं लावलं. म्हणजे हे बरं. वेगवेगळे सेन्सर्स लावून करता येतं. हम्म, हम्म, हम्म. तुम्ही तर साधं बघा, आता ड्रायव्हरलेस कार आपण रियालिटी आहे, एवढी ती टेक्नॉलॉजी कशामुळे आहे तर त्याला वेगवेगळे सेन्सर्स आहेत. तर या सेन्सर्सनी अक्षरशः याच्यामध्ये क्रांतीच केलेली आहे की ते सेन्सर तिथे लावायचे की त्यातनं जो डेटा येतो त्याच्यावरनं डिसिजन घ्यायचे. बर. तर हे ह्या टेक्नॉलॉजीला सुद्धा त्याचा एक काय म्हणतो आपण बॅकबोन जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स आहेत. तुम्ही तो करून देताच. हो. म्हणजे ह्याच्यात मूळ हा तुमचा जो आहे की आपलं नॉलेज द्यायचं सगळ्यांना आणि मुख्य म्हणजे एम्प्लॉयमेंट वाढवणं. हो, हो. कारण आपण आता बघतोय की खूप बेरोजगारी आहे आणि मुलांना जॉब्स मिळत नाहीयेत. तर तुमच्या ह्या टेक्नॉलॉजीने खूपच म्हणजे क्रांतीच केली आहे असं हो. म्हणायला काही हरकत नाहीये असं मला वाटतंय. ते मी जेव्हा ते ITIला हे इन्स्टॉल करायला गेलो होतो तेव्हा तिथला इन्स्ट्रक्टर मला म्हणाले की आमच्याकडची जी इलेक्ट्रिकलची मुलं आहेत हा. त्यांना आम्ही काय शिकवतो तर 3 फेज सप्लाय, हो. स्टार डेल्टा स्टार्टर, जनरेटर, मोटर, बस. एवढंच शिकवतो म्हणे. हम्म, हम्म. आता हे जर तुम्ही त्यांना शिकवलं तर जेव्हा हो. त्यांची काय म्हणतो आपण मार्केट व्हॅल्यू नक्कीच वाढते ना. आणि त्यांना बाहेर हेही पडलं माहिती की आहे त्यांना असं. हा. जॉब घ्यायला ह्या मोठ्या कंपन्यांना असे कंपन्यांमध्ये. स्किल्ड हो हो, अगदी अगदी लागणारच आहेत लागणारच ना. आहे. हो. म्हणजे तुम्ही खूपच हे मोठा म्हणजे क्रांतीच केली आहे तुम्ही या एम्प्लॉयमेंटच्या क्षेत्रामध्ये असं मला म्हणावंसं वाटतं. कारण मी हो. काही इंजिनियर नाहीये त्यामुळे मला हे नॉलेज आता तुमच्याकडूनच खूपच कळलं की काय म्हणजे इंडस्ट्री 4.0 आणि ह्या सगळ्याच गोष्टी आता कळल्या. आणि या फील्डला ना म्हणजे हा. तुम्ही जर गुगल वर सर्च केलं तर हो, हो. सगळीकडे तुम्हाला भरपूर रिपोर्ट्स मिळतील. बरोबर. आणि त्यांचं असं प्रेडिक्शन आहे की 2032 सालापर्यंत हा. या फील्डला एक्सपोनेन्शियल ग्रोथ आहे. बर. नुसतं एक्सपोनेन्शियल ग्रोथ म्हणजे मल्टिपल टाइम्स मध्ये त्याला ग्रोथ आहे. इतकी रिक्वायरमेंट आहे सगळीकडे, बरोबर. असं आहे. हो ना. तर त्यामुळे ही मुलं तयार व्हायला पाहिजेत. तयार व्हायला आणि माझी इच्छा तीच आहे की मी आता जवळजवळ आता माझं 69 रनिंग आहे. तर हा जो माझा अनुभव आहे तो या मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे, या कॉलेजेस पर्यंत पोहोचला पाहिजे. तर त्या दृष्टीने मला थोडंसं काम करायची इच्छा आहे पुढे. सर, तुम्ही अगदी रामदास बाबांच्या भाषेत सांगितलं तर शहाणे करून सोडावे सकळ जन, हे अगदी व्रत घेतलेलं आहे. खरंच आहे. कारण या मुलांना जर हे दिलं तर पुढच्या म्हणजे क्रांतीमध्ये त्यांना जॉब मिळून जातील. एवढं शिक्षण घेतल्यावरती ह्या गोष्टी तर अगदीच महत्वाच्या आहेत ना. आणि आता तुमची पुढच्या वाटचाल अजून काय आहे? म्हणजे आता हे एक झालं तर आता तुम्हाला अजून काय करायचंय, करावं असं वाटतंय? मी आता सांगितलं त्याप्रमाणे की मी वयाच्या 23व्या वर्षी
जेव्हा सुरू केलं तेव्हा माझं सगळं मशीन सगळी बाहेरच असतात, हो त्यामुळे माझं कंटिन्युअस टुरिंग त्यापासून होतं. हो हो तर हो आता मला थोडंसं असं वाटतं की माझा मुलगा आता जॉईन होईल, तर बरोबर. त्यांनी ते सगळं पुढे टेक ओव्हर करावं. येस. आणि माझा जो अनुभव आहे हा इथल्या कॉलेज स्टुडंट्सच्या वरती मला फोकस करायची इच्छा आहे की बरोबर. त्यांना ती टेक्नॉलॉजी जास्तीत जास्त समजावून द्यायची. या दृष्टीने माझं प्रयत्न चालू राहतील त्याच्यामध्ये. बरोबर सर. सर तुम्ही आता अगदी ऑटो मोड मध्ये आहात आणि बाकी सगळ्यांनी गेअरअप व्हायची आता आवश्यकता आहे असं मला वाटतंय. सर आता आपण HAL च्या बद्दल जर तुम्ही बोललात तर ते मशीन आपण बघूयात का? म्हणजे त्या हो, हो. मशीनचा जर व्हिडिओ तुम्ही सांगितलात आम्हाला तर सगळ्यांना त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती होईल. अगदी अगदी जरूर. चालेल. आणि मी म्हटलं तसं तो सिंगल फेज वरती चालणारा हो. इक्विपमेंट आहे बरोबर. आणि सगळं त्यात कन्सेप्ट आहे, तर आपण तो व्हिडिओ बघूयात, जरूर नक्की बघूयात. बघूया. So now we are ready to start the machine, and when you start the machine, the first thing is you should go to the home position because the machine is blind. So when you have a reference point, now it has gone to the reference point, and now we put the machine into cycle. So press cycle start. The chuck started, spindles is running, and you can see the X and Z movement also. Once the job is completed, you get a power over signal which is captured by the remote computer. So let us observe the operation on the machine side. First thing is we will take the machine into home position. So this is my home position. We'll put the machine in auto mode now. Then cycle start. Spindle started. And the table is moving as per the program dimensions. Once the job is over, you will get a signal as part over, and all this information is being captured by the remote computer. इंडस्ट्री 4.0 याबद्दल आज एवढी माहिती मिळालेली आहे, तर मला असं वाटते की ह्या माहितीचा उपयोग आता इंजिनियर होणारे, डिप्लोमा करणारे, इंजिनिअरिंग कॉलेजेस, ITIs या सगळ्यांनी नक्की ह्याचा फायदा करून घ्या. तुमच्या स्टुडंटना ह्याचं प्रशिक्षण द्या, तुमच्या टीचर्सना ह्याचं प्रशिक्षण द्या. आणि त्यासाठी आम्ही सरांचा ॲड्रेस, मोबाईल नंबर, ईमेल ID, वेबसाईट हे सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आणि दीपक बोधनी सरांना तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. सर तुम्ही इथं येऊन इतकी मोलाची माहिती दिली आहेत ना आज, आणि आपल्या पुढच्या पिढीचं एक तुम्ही खूप छान त्यांना ह्या टेक्नॉलॉजीनी एक नवीन दालन ओपन केलेलं आहे, त्याचा ह्या मुलांनी फायदा करून घ्यावा जास्तीत जास्त. अगदी खूप धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद.